नमस्कार, मी केतकी जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बुलेटिनमधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावांमध्ये काय चांगलं घडतंय आणि काय सध्याची तिथली परिस्थिती आहे हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. होणार नाही तोपर्यंत मरेपर्यंत इथं बसणार आणि आता पर उद्यापासून आम्ही तर जलसमाधी घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या 2 गावातल्या गावकऱ्यांचं पाण्यात उतरून आंदोलन. गावांना जोडणारा पूल रखडल्यानं गावकऱ्यांचे होत आहेत हाल. पारंपरिक आणि परससीन मच्छीमारांमधला वाद विकोपाला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या निषेधासाठी पारंपरिक मच्छीमारांचं जेल भरो आंदोलन. यवतमाळमधल्या कोहळा गावातल्या जिल्हा परिषदेची शाळा चालतीये विद्यार्थ्यांशिवायच. पहिली ते चौथीच्या 4 इयत्तांमध्ये फक्त 12 विद्यार्थी. वस्तीपासून शाळा दूर असल्यानं विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ. भीक मागू नका, काम करा, नक्कीच मोबदला मिळेल आणि समाधानही. अपंगत्वावर मात करत आनंदानं जगणाऱ्या बारामतीच्या शंकर सांगळेचा जागतिक अपंग दिनानिमित्त सकारात्मक संदेश. आणि थायलंडच्या मोठमोठ्या ऍपल बोरांची चव आता नारायणगावातही. नारायणगावच्या शेतकऱ्यानं जिद्दीनं फुलवली आहे ऍपल बोरांची बाग. आणि आपण सुरुवात करतोय यवतमाळमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अशा बातमीपासून. बातमी आहे शाळेशी संबंधित. यवतमाळमधल्या कोहळा गावातल्या जिल्हा परिषदेची शाळा जी आहे त्यामध्ये विद्यार्थीच नाहीयेत. ही शाळा विद्यार्थ्यांशिवाय चालते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोहळा हे धरण प्रकल्पग्रस्तांचं गाव आहे आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची या शाळेतली एकूण पटसंख्या आहे फक्त 12. गावापासून 1.5 किलोमीटरवर ही शाळा आहे आणि हेच कारण आहे त्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थी येत नाहीयेत. खरं तर पूर्वी पुरेसे शिक्षक नव्हते म्हणून गावकरी शिक्षकांची मागणी करत होते. शेवटी 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली, पण त्यातलाही फक्त एकच शिक्षक शाळेत येतो. प्रत्येक वर्गासाठी वेगळा शिक्षक नसल्यानं गावकरी शाळेत आता मुलांना पाठवत नाहीयेत. शाळा दूर असल्यानंही शाळेत विद्यार्थी येत नाहीयेत आणि त्यामुळे कोहळामधल्या या शाळेमध्ये सध्या खरं तर एकही विद्यार्थी येत नाहीये. शाळेत विद्यार्थ्यांना आणण्याबाबत कोणीच गंभीर असलेलंही दिसत नाहीये आणि याबद्दल विस्तार अधिकाऱ्यांनीही उडवाउडवीची उत्तरं देऊन जबाबदारी झटकली आहे. आपल्यासोबत आता आहेत आमचे रिपोर्टर भास्कर मेहरे. भास्कर, अत्यंत महत्त्वाची बातमी तू आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेस. इथले विद्यार्थी शाळेमध्ये येत नाहीयेत, मग शाळा चालतीये कशी आणि हे विद्यार्थी शिक्षणासाठी कुठे जात आहेत? केतकी, हा जो प्रकार आहे हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या जिल्ह्यातून बरेचसे पुढारी होऊन गेलेले आहे. आपण बघितलेले आहे वसंत पुरके, त्यानंतर राजेंद्र दळणा असे शिक्षण मंत्री होते आणि त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याची जी अवस्था आहे ही आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. अशा परिस्थितीत हा जो भाग आहे कोहळा नावाचा जे गाव आहे, या गावामध्ये जी शाळा आहे या ठिकाणी या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जी शाळा बांधलेली आहे ती गावापासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि एवढंच नव्हे तर या शाळेमध्ये जवळपास 12 विद्यार्थी आहे, पण 12 गेल्या काही दिवसापासून हे विद्यार्थी या शाळेमध्ये येताना दिसत नाही. एकंदरीत परिस्थिती अशी आहे की म्हणजे 2 शिक्षकांची या ठिकाणी मागणी होती. सुरुवातीला 2 शिक्षक सुद्धा या ठिकाणी नव्हते, तर गावकऱ्यांनी मागणी केली होती शिक्षकाची. त्यानंतर शिक्षण विभाग जे आहे पूर्णपणे झोपलेलं होतं. शिक्षण विभाग या गावकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होता. भास्कर, तू आमच्या बरोबर असाच राहा. खरं तर तू महत्त्वाची माहिती देतोयस आणि आता आपल्यासोबत आहेत यवतमाळचे उपजिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर वाल्मिक हिंगोले. हिंगोले साहेब, आम्ही तुम्हाला दाखवतो ही अत्यंत भयानक अवस्था आहे. शाळा दूर आहे, विद्यार्थी येत नाहीत. काय उपाय तुम्ही करणार आहात? या ठिकाणी 2 शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहे, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एक शिक्षक दुसऱ्या ठिकाणी डेप्युटेशनवर होता, परंतु तिथले गट शिक्षणाधिकारी यांनी दुसऱ्याही शिक्षकाची पर्यायी व्यवस्था केली होती. पण हिंगोले साहेब, विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी काय उपाय केला जाणार आहे? विद्यार्थ्यांना पालकाची समजूत घालण्याचा प्रयत्न आमचे शिक्षक मंडळी आणि शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे, परंतु पालक अजूनपर्यंत त्यांनी समजूतदारीची भूमिका घेतलेली नाही. तर प्रयत्न चालू आहे की ही मुलं शाळेमध्ये आणण्याच्या दृष्टीनं आणि तिथे 2 शिक्षकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
हिंगोले साहेब, आणखी एक कारण सांगितलं जातं की ही शाळा वस्तीपासून जवळपास 1.5 किलोमीटर लांब आहे आणि फक्त 2च शिक्षक आहेत. त्यातला एकच शिक्षक जर येत असेल तर एवढ्या लांब आम्ही आमच्या मुलांना का पाठवायचं, असा या गावकऱ्यांचा सवाल आहे. यावर काय सांगाल? या ठिकाणी ही जी शाळा आहे ही पुनर्वसन विभागाने बांधून दिलेली आहे. जुन्या गावामध्ये जी शाळा होती ती शिक्षण विभागाची शाळा होती, परंतु तहसीलदार साहेबांनी जी पत्र दिलं शिक्षण विभागाला, तालुक्याच्या शिक्षण विभागाला, पंचायत समितीला, त्यानुसार ही शाळा या नवीन इमारतीमध्ये भरवण्याबाबत कार्यवाही प्रारंभ केलेली आहे. मध्यंतरीच्या काळात मुलं पण येत होती, परंतु या एक 10-15 दिवसामध्ये हा एक प्रकार स्थानिक पातळीवर निर्माण झालेला आहे. धन्यवाद हिंगोले साहेब तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल, आणि धन्यवाद भास्कर, ही महत्त्वाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आपण या बातमीचा पाठपुरावा करतच राहणार आहोत. बघूयात आणखी एक महत्त्वाची बातमी. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मामाच्या भेटीला जातात तेव्हा प्रशासन लाखो रुपये खर्च करून एका रात्रीत चकचकीत रस्ते तयार करतो, पण अमरावती जिल्ह्यातल्याच 2 गावांमध्ये मात्र गावकऱ्यांना रस्त्यासाठी उपोषण करावं लागतंय. तिवसा तालुक्यातल्या मौजे धारवाडा आणि दुर्गवाडा ही 2 गावं लोअर वर्धा प्रकल्पात बाधित आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या बांधकामाच्या मागणीसाठी गावकरी आता चक्क पाण्यात उतरलेत. या गावांचं पुनर्वसन करण्यात आलंय, पण या गावांना जोडणारा पूल खचलाय आणि त्यामुळे लोअर वर्धा धरणाचं बॅक वॉटर पुलावरून वाहतंय. त्यामुळेच गावकरी आणि शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी इथे पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलंय. हे लोअर वर्धाचं बॅक वॉटर आहे. किती 3 वर्षापासून सतत पाठपुरावा करून राहिलो, तरी शासन म्हणजे हे अधिकारी पूर्ण झोपलेले आहे. जेव्हापासून आम्ही हे 1 डिसेंबरला उपोषण ठरवलं तेव्हापासून ते इथं येऊन राहिले आणि आमचं प्रकरण आता पाठवून राहिले ते मंत्रालयात. आतापर्यंत काहीच निर्णय नाही घेतला त्यांनी. 500 एकर शेती आहे तरी पूर्ण माल डोक्यावर काढू हे आमचं टाल पडून राहिलं. यायला शाळकरी मुलाला जर अशी परिस्थिती होत आहे की निव्वळ या पाणी साचल्यामुळे खाज निर्माण, रोगराई निर्माण होऊन राहिली, होणार नाही तोपर्यंत मरेपर्यंत इथं बसणार आणि आता पर उद्यापासून आम्ही तर जलसमाधी घेणार आहोत. ह्या पावसामुळे आमचा जो मुलगा आहे ना शाळेमध्ये जाते त्याचा पण पाय मुडलाय. 4 महिने झाले तर त्याला शाळेत सुद्धा जायला भेटत नाही. आणि मुख्य म्हणजे आमची बाजारपेठ आरवीच आहे. आज आमचे लेकरं बाहेर घरी सोडून आम्ही या इथे जंगलात येऊन बसलेलो आहे. आम्हाला या सरकारने या पाटबंधारीने न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. जोपर्यंत या पुलाचं काम मार्गी लागणार नाही आणि या रस्त्यावरचं पाणी कमी केलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात बसून आंदोलन करू. आणि याच बातमीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे रिपोर्टर संजय शेंडे. संजय, जलसमाधीचा इशारा या लोकांनी दिलेला आहे, मागे हटणार नाही असं गावकरी म्हणतायत. कोणी दखल घेतली का आतापर्यंत या आंदोलनाची? निश्चितच केतकी अतिशय संतापजनक घटना आहे. दुर्गवाडा आणि धारवाडा या 2 गावातील पुनर्वसित नागरिकांचे हे मागणी आहे. या गावात लोअर वर्धा प्रकल्पामुळे रस्त्यावर पाणी साचलेल्या लोअर जे बॅकवॉटर आहे धरणाचं, आणि त्यामुळे या लोकांना आरवीला जायचं असो की कौंडण्यपूरला जाता येणं शक्य नाही आहे. या लोकांना 2.5 ते 3 फूट पाण्यातूनच जावं लागते. त्यामुळे या लोकांना त्वचेचे आजार झाले, अनेक लोकांना अपघात सुद्धा झालेला आहे. गेल्या 3 वर्षापासून हे लोक जलसंपदा विभागाकडे या रस्त्याची मागणी करत आहे, परंतु जलसंपदा विभागाने मात्र दखल घेतलेली नाहीये. आजही या तालुक्याच्या ज्या आमदार आहेत यशोमती ठाकूर नागपूरच्या VIDC ऑफिसमध्ये थांबलेले आहेत, परंतु प्रशासनाने अजूनही दखल न घेतल्याने इथले नागरिक जे संतापलेले आहे आणि त्यांनी 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि काल त्यांनी चक्क पाण्यात आंदोलन केलेलं आहे. केतकी. संजय, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आपण या बातमीचा सुद्धा पाठपुरावा करत राहणार आहोत. नेमकं काय घडतं या आंदोलनाचं पुढे ते आपण बघतच राहणार आहोत. पण बघूयात आता कोकणातली एक महत्त्वाची बातमी. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांमधला वाद आता आणखी विकोपाला गेलाय. निवती समुद्रात झालेल्या एकमेकांवरच्या दगडफेकीनंतर मालवणच्या 10 पारंपरिक मच्छीमार नेत्यांसह 300 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि त्यामुळे पारंपरिक मच्छीमार आणखीनच भडकले आणि याचाच निषेध म्हणून शेकडो मच्छीमारांनी आज आंदोलन केलं. विशेष म्हणजे मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही पारंपरिक मच्छीमारांना पाठिंबा दिलाय. पुढची बातमी बघूयात. आज जळगावमधल्या भुसावळच्या रेल्वे डेपोमध्ये पेट्रोल डब्याची दुरुस्ती करत असताना अचानक स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये एक कर्मचारी आणि 2 प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झालेत. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ROH डेपोमध्ये हा स्फोट झाल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे आणि जखमींवर रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र तिथेही पुरेशा सुविधा नाही, तसंच तज्ज्ञ डॉक्टर्सही नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना 240 दिवस पूर्ण करावेच लागतात, त्यात कुठलीही सुट्टी मिळत नाही.
पेट्रोल डिझेलशी निगडीत कामं करताना त्यांना पुरेशी सुरक्षेची साधनंही मिळत नाहीत, अशा अनेक तक्रार या प्रशिक्षणार्थींनी केलेल्या आहेत. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात नारायणगावच्या शेतकऱ्यानं जिद्दीनं फुलवली आहे ॲपल बोरांची बाग. डहाणूतली एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे. डहाणू तालुक्यात शाळेतल्या शिक्षकानंच विद्यार्थिनीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. तब्बल 20 तासांनंतर या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं. ही मुलगी मोडगाव पाटीलपाडा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 7वी मध्ये शिकते आणि हंगामी वसतिगृहात राहते. या शाळेतला शिक्षक शिवाजी माणिक मुंडे हा तुला मामाच्या गावाला सोडतो असं सांगून या विद्यार्थिनीला मोटरसायकलवरून घेऊन गेला. पण त्यानं तिला तिच्या मामाच्या गावाला न सोडता तिथून तो पुढे घेऊन गेला आणि त्यावेळेला मामानं त्यांना पाहिलं आणि त्यांचा पाठलाग केला, पण ही मुलगी सापडली नाही. या शिक्षकाच्या घरातही ती नव्हती. नंतर पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर ही मुलगी एका झोपडीमध्ये लपून बसल्याचं आढळलं आणि पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. शाळेतून मुलगी मोठेश्वराला घेऊन गेले असं आम्हाला फोनवरती कळालं. त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊन चौकशी केली तर मुलगी नव्हती आणि त्या शिक्षकाला आम्ही पोलिसांच्या ताब्यात आता दिलेलं आहे. नातेवाईक त्यांनी मिळून पाठलाग केला आणि त्यामुळे त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली अर्ध्या रस्त्यामध्ये आणि अर्ध्या रस्त्यामध्ये लगेच रिवर्स घेऊन थांबवण्याच्या ऐवजी त्यांनी त्या मुलीला घेऊन अजून जोरात मागेच पळाले. त्यांच्या प्रत्यक्ष रूमवर जाऊन आम्ही त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढची बातमी बघूया. जवखेडा हत्याकांडाचा त्वरित तपास करावा तसंच या प्रकरणात लवकर तपास करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं या मागणीसाठी लातूरमधल्या सगळ्या दलित पक्ष आणि संघटनांच्या वतीनं आज मुंडण आंदोलन करण्यात आलं. महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जवखेड दलित हत्याकांड तिहेरी हत्याकांडाचा तपास अजूनही झालेला नाही आणि तसंच अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत लातूरमधले सगळे दलित पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत आज हे आंदोलन केलं. आम्ही आंदोलन केले, आमच्यावरती हल्ला केलेत, आमचे गोरगरीब मारलेत, तुकडे केलेत. ह्याच्या बदला आम्ही मुंडन केलंय. आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर खोटे आरोप घेतलेत ते मागे घेण्याचा प्रयत्न करावा हीच आमची विनंती आहे आणि जे जे आमच्यावर आरोप आहेत ते मागे घ्या. आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा महिलांचं धरणे आंदोलन होतं व दुसरा टप्पा आज आमच्या महिलांनी व पुरुषांनी 150 ते 200 पुरुषांनी मुंडन करून हा निषेध नोंदवला आहे. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक खास बातमी. बोरं म्हटली की आपल्या डोळ्यापुढे येतात छोटीशी आंबट तुरट बोरं किंवा मोठी गोडसर काशी बोरं. पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चिक्कू एवढ्या आकाराची आणि सफरचंदाच्या चवीची ॲपल बोरं. ही जी बोरं तुम्ही बघताय ही खरं तर आहेत मूळची थायलंडमध्ये पिकवली जाणारी ही बोरं आता पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमध्ये पिकतायत आणि नारायणगावच्या नेहकर बंधूंनी आपल्या शेतामध्ये हा वेगळा प्रयोग केलाय. सध्या बोरांचा तोडणी हंगाम ऐन बहरात आहे आणि या बोरांची बाग बघण्यासाठी आसपासच्या गावातले शेतकरी सुद्धा इथे आवर्जून येत आहेत. विशेष म्हणजे ठिबक सिंचनाचा वापर करत त्यांनी बोरांचं पीक घेतलंय आणि एकदा लागवड केल्यानंतर 20 वर्ष या बोरांचं उत्पादन घेता येतं. तसंच त्यांनी या बागेमध्ये बटाटा आणि टोमॅटोचं आंतरपीकही घेतलंय. गेल्या 2 महिन्यात लागवडीचा 20,000चा खर्च वजा करून त्यांना 2 लाखांचं उत्पादन मिळालेलं आहे. जिरायत शेतीसाठी हे इतकं जबरदस्त व्यवस्थापन आहे की एक वरदानच का बुवा जेणेकरून कोणाला जर पाणी जर कमी असेल त्या ठिकाणी 1 एकर बागायत होत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे जिरायत त्या ठिकाणी जे पिण्याचं पाणी फक्त उपलब्ध असेल त्या ठिकाणी कमीत पाण्यामध्ये त्याचं व्यवस्थापन होऊ शकतं. साधारण 200 ग्रॅम भरतं फळ आणि या फळाचं वैशिष्ट्य असं आहे की या फळामध्ये साखरेचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळे ग्लुकोज विटामिन्स आणि या मेन म्हणजे हे फळ आरोग्यासाठी फार चांगलं आहे.
आपण बघतोय जिद्दीने या शेतकऱ्यांनी आपली बाग फुलवलेली आहे आणि त्यामुळेच आसपासच्या गावातले शेतकरी सुद्धा आवर्जून ही बाग बघायला येत आहेत. पुढची बातमी आहे आपल्याला नक्कीच प्रेरणा देणारी. आज जागतिक अपंग दिन आहे आणि त्यानिमित्तानेच ही खास बातमी आम्ही आणलेली आहे. आयुष्य कधी कधी संकटांनी पोखरून निघतं, पण त्यामुळे न थांबता त्यातूनच खरं तर पुढचं आयुष्य घडवलं जाऊ शकतं हे पटतं बारामतीच्या शंकर सांगळेकडे पाहून. जन्मतःच अपंग असलेला शंकर इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं दुरुस्त करणारा मेकॅनिक बनलाय. जन्मतः अपंग असलेल्या शंकरनं 10वी नंतर पुण्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणांच्या दुरुस्तीचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेता घेताच त्यानं दुरुस्तीची कामही सुरू केली आणि स्वतःचा शिक्षणाचा खर्चही त्यानं भागवला. गेल्या 14 वर्षांपासून तो हे काम उत्तम रीतीने करतोय आणि आसपासच्या गावांमध्येही शंकर त्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. शरीरानं अपंग असलेला शंकर मनानं मात्र सुदृढ आहे. टीव्ही आणि DVD, परत आणि होम थिएटर, परत LCD आणि LED रिपेअर करतो. महिन्याला 8 ते 9 हजार रुपये मला मिळतात. इतर अपंगांसाठी मी एकच अहवाल करेल की बाबांनो, तुम्ही भीक मागू नका. तुम्ही स्वतः काम चिकाटी आणि जिद्दीने कष्ट करा, तुम्हाला त्यातला मोबदला मिळणार. पैसे कमाव, तू आल्यावर घरात दे, तू बाबा एवढं झालं तेवढं झालं म्हणणार. मग आम्हाला त्याच्यासाठी अभिमान वाटतो की चांगलं आहे. ही लोकांची मुलं कशात बी लोळून ही घालून त्यांच्या अंगावनी कपडा पण नसतो, पण ही मुलगा स्वच्छता राहतो आणि सगळं निर्मळ, घरात कुठं घाण ठेवणार नाही, काय नाही, सारस सफाई करून ती वागतो. आणि या सकारात्मक, या पॉझिटिव्ह बातमीवरच आज आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण यापुढे देखील आम्ही राज्यातल्या कानाकोपऱ्यांमधून बातम्या अशाच घेऊन येत राहणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.